मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण या सब्जेक्टमधल्या प्रत्येक टॉपिकवरती एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज पूर्ण फॉलो केली तर याच सिरीजमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या सीईटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अगदी 99% पर्यंत मार्क्स लागतात. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 18 एप्रिल पासून 20 दिवसांचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात येत आहे. या बॅचमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झाम पूर्वी कव्हर केला जाईल. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ सिटिझनशिप? भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 अंतर्गत नागरिकत्वाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन सी पार्ट 2 भाग 2 याचं योग्य उत्तर आहे. Article 11 of the Constitution empowers whom to enact laws regarding citizenship. राज्यघटनेचे कलम 11 नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार कोणाला देते? तर कलम 11 नुसार नागरिकत्व मिळवणे किंवा रद्द करणे यावर कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. म्हणून ऑप्शन बी द पार्लमेंट, संसद याचं योग्य उत्तर आहे. Under Article 9, what happens if an Indian citizen voluntarily acquires foreign citizenship? कलम 9 नुसार जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारले तर काय होते? तर भारतात दुहेरी नागरिकत्वास परवानगी नाही. त्यामुळे परदेशी नागरिकत्व घेतल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. म्हणून ऑप्शन बी दे लूज इंडियन सिटिझनशिप ऑटोमॅटिकली, त्यांचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. व्हॉट इज द स्टँडर्ड रेसिडेन्स रिक्वायरमेंट फॉर सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन बिफोर CAA 2019? साधारणपणे CAA 2019 पूर्वी स्वीकृतीद्वारे म्हणजेच नॅचरलायझेशनद्वारे नागरिकत्व मिळवण्याची किती वर्ष वास्तव्याची अट होती? तर स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी एकूण 12 वर्षे भारतात वास्तव्य असणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन ए 12 इयर्स, 12 वर्षे याचे योग्य उत्तर आहे. अकॉर्डिंग टू द CAA 2019 rules, what is the entry cut-off date for persecuted minorities? CAA 2019च्या नियमानुसार धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्याकांसाठी भारतात प्रवेश करण्याची शेवटची तारीख म्हणजेच कट ऑफ डेट कोणती होती? तर 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या ठराविक अल्पसंख्याक समुदायांना CAA 2019 अंतर्गत नागरिकत्व दिले जाते. म्हणून ऑप्शन डी डिसेंबर 31, 2014 याचं योग्य उत्तर आहे. Which committee recommended the OCI Overseas Citizenship of India scheme? OCI म्हणजेच ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया योजनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर 2002 मध्ये LM सिंघवी समितीने अनिवासी भारतीयांशी संपर्क वाढवण्यासाठी OCI योजनेची शिफारस केली होती. म्हणून ऑप्शन ए LM सिंघवी कमिटी याचं योग्य उत्तर आहे. What is the status of OCI holders regarding voting rights in India? भारतातील मतदानाच्या अधिकाराबाबत OCI कार्ड धारकांची स्थिती काय आहे? तर OCI कार्ड धारकांना भारतात मतदान करण्याचा किंवा घटनात्मक पदे भूषवण्याचा अधिकार नसतो. म्हणून ऑप्शन सी दे कॅनॉट वोट, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. कंपल्सरी टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप बाय द गव्हर्नमेंट ऑन ग्राउंड्स ऑफ फ्रॉड इज कॉल्ड? फसवणुकीच्या कारणास्तव सरकारद्वारे नागरिकत्व सक्तीने रद्द करण्याला काय म्हणतात? तर जर नागरिकत्व फसवणुकीने किंवा राज्यघटनेशी द्रोह करून मिळवलं असेल तर सरकार डिप्रिव्हेशन कलम 10 अंतर्गत ते काढून घेते. म्हणून ऑप्शन बी डिप्रिव्हेशन याचं योग्य उत्तर आहे. इन विच केस डिड द सुप्रीम कोर्ट अपहोल्ड सेक्शन 6A ऑफ द सिटिझनशिप ऍक्ट रिगार्डिंग द आसाम अकॉर्ड
कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आसाम कराराशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम ठेवली? तर ऑक्टोबर 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील नागरिकत्वासाठी 25 मार्च 1971 ही कट ऑफ तारीख वैध ठरवली. आणि हा खटला होता तर आसाम सम्मिलित महासंघ अँड ऑदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ आसाम या खटल्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील नागरिकत्वासाठी 25 मार्च 1971 ही कट ऑफ तारीख वैध ठरवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. अ मायनर चाइल्ड हु लॉसेस सिटिझनशिप बिकॉज ऑफ देअर पॅरेंट्स रेनॉन्सिएशन कॅन रिझ्युम इट ॲट व्हॉट एज? पालकांनी नागरिकत्वाचा त्याग केल्यामुळे नागरिकत्व गमावलेल्या अल्पवयीन मुलगा कोणत्या वयात नागरिकत्व परत मिळवू शकतो? तर नागरिकत्व गमावलेला मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत पुन्हा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे ऑप्शन बी 18 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. इंडिया फॉलोज विच टाइप ऑफ सिटिझनशिप डिस्पाइट हॅव्हिंग अ फेडरल स्ट्रक्चर? भारतात संघराज्य संरचना असूनही कोणत्या प्रकारचे नागरिकत्व पाळले जाते? तर भारतात अमेरिकेसारखे दुहेरी नागरिकत्व नसून संपूर्ण देशासाठी फक्त एकेरी नागरिकत्व आहे. म्हणून ऑप्शन बी सिंगल सिटिझनशिप याचं योग्य उत्तर आहे. आर्टिकल 6 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द सिटिझनशिप ऑफ अ मायग्रंट फ्रॉम विच कंट्री? राज्यघटनेचे कलम 6 कोणत्या देशातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर कलम 6 हे फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्काचे संरक्षण करते. म्हणून ऑप्शन डी पाकिस्तान इथे योग्य उत्तर आहे. अंडर द सिटिझनशिप ऍक्ट 1955 हाऊ मेनी इयर्स मस्ट अ PIO दॅट इज अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रेसाइड्स इन इंडिया बिफोर अप्लाइंग बाय रजिस्ट्रेशन? नागरिकत्व कायदा 1955 नुसार PIO व्यक्तीला नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात किती वर्ष वास्तव्य करावे लागते? तर भारतीय वंशाच्या व्यक्तीला म्हणजेच PIOला नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सलग 7 वर्ष भारतात राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन ए 7 इयर्स इथे योग्य पर्याय आहे. इफ अ न्यू टेरिटरी लाईक पॉंडिचेरी बिकम्स पार्ट ऑफ इंडिया हाऊ इज सिटिझनशिप ग्रांटेड टू इट्स पीपल? जर एखादा नवीन प्रदेश उदाहरणार्थ पॉंडिचेरी भारताचा भाग बनला तर तेथील लोकांना नागरिकत्व कसे दिले जाते? तर जेव्हा नवीन भूभाग भारतात विलीन होतो तेव्हा सरकार आदेश काढून तेथील रहिवाशांना नागरिक घोषित करते आणि त्याला प्रदेश विलीनीकरण असं म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन सी बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरीज हे याचं योग्य उत्तर आहे. Citizenship is considered what kind of a right according to the Supreme Court in a state of UP versus शाह मोहम्मद? उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध शाह मोहम्मद खटल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व हा कोणत्या प्रकारचा अधिकार मानलेला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की नागरिकत्व हा संसदेच्या कायद्याने नियंत्रित होणारा वैधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार नाही. म्हणून ऑप्शन सी स्टॅच्युटरी राईट कायदेशीर किंवा वैधानिक अधिकार. For those covered under CAA 2019, the naturalization residence is requirement is reduced to how many years? CAA 2019 अंतर्गत पात्र असलेल्या लोकांसाठी स्वीकृतीद्वारे नागरिकत्वासाठी वास्तव्याची अट आता किती वर्षापर्यंत कमी केली आहे? तर धार्मिक छळामुळे आलेल्या ठराविक अल्पसंख्याकांसाठी वास्तव्याची अट 11 वर्षावरून कमी करून 5 वर्ष करण्यात आलेली आहे. म्हणून ऑप्शन बी 5 वर्ष याचं योग्य उत्तर आहे. बाय विच डेट मस्ट ऑल PIO कार्ड्स हॅव बीन कन्व्हर्टेड टू OCI कार्ड्स टू रिमेन व्हॅलिड? PIO कार्ड वैध राहण्यासाठी त्यांचे OCI कार्डामध्ये रूपांतर कोणत्या तारखेपर्यंत होणे आवश्यक आहे? तर 31 डिसेंबर 2025 ही सर्व PIO कार्ड्स OCI कार्ड्समध्ये रूपांतरित करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन सी डिसेंबर 31, 2025 इथे योग्य उत्तर आहे. आर्टिकल 8 डील्स विथ द सिटिझनशिप ऑफ अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रेसाइडिंग वेअर? कलम 8 हे कोठे राहणाऱ्या भारतीय वंशांच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. तर कलम 8 हे भारताबाहेर राहणाऱ्या अशा लोकांसाठी आहे ज्यांचे पूर्वज भारतीय होते
जे दूतावासात नोंदणी करून नागरिकत्व मिळवू शकतात. म्हणून ऑप्शन सी आउटसाइड इंडिया, भारताबाहेर, परदेशात. Which act governs all modern cases of acquisition and termination of citizenship since 1955. 1955 पासून नागरिकत्व मिळवणे आणि रद्द करणे या सर्व आधुनिक प्रकरणांचे नियंत्रण कोणता कायदा करतो? तर 1950 नंतरच्या सर्व नागरिकत्व प्रकरणासाठी नागरिकत्व कायदा 1955 हा प्राथमिक आणि मुख्य कायदा आहे. म्हणून ऑप्शन डी सिटिझनशिप ऍक्ट 1955 याचं योग्य उत्तर आहे. What is mandatory for a person born in India after 2004 to claim a citizenship by birth? 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीला जन्माद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी काय अनिवार्य आहे? तर 2004 नंतर केवळ भारतात जन्म होऊन चालत नाही, तर पालकांपैकी किमान एक भारतीय नागरिक असावा आणि दुसरा अवैध स्थलांतरित नसावा. म्हणून ऑप्शन बी पॅरेंटेज स्टेटस, पालकांचे नागरिकत्व स्थान. प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द प्रिअम्बल वेअर डज द अल्टिमेट सॉव्हरेनिटी ऑफ इंडिया रेसाइड? प्रस्तावनेनुसार भारताचं अंतिम सार्वभौमत्व हे कोणामध्ये वास करते? तर भारतीय राज्यघटनेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक अशी होते आणि याचा अर्थ अंतिम सत्ता जी आहे ती भारताच्या नागरिकांकडे आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील लोक, द पीपल ऑफ इंडिया, ऑप्शन सी इथे योग्य पर्याय आहे. The preamble of the Indian Constitution is based on which resolution? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या ठरावावर आधारित आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेल्या उद्देश ठरावावरती प्रस्तावना आधारित आहे. त्यामुळे ऑप्शन बी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, उद्देश पत्रिका ठराव, हे याचं योग्य उत्तर आहे. From which country did India borrow the concept of having preamble? प्रस्तावना असण्याची संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर लिखित राज्यघटनेला प्रस्तावना असावी ही कल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं घेण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन ए USA अमेरिका याचं योग्य उत्तर आहे. Which constitutional amendment added the word socialist, secular and integrity to the preamble? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले? तर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हटलं जातं, त्याने प्रस्तावनेत पहिल्यांदाच हा बदल केलेला आहे आणि सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 3 शब्द जोडलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 42वी घटनादुरुस्ती. Who termed the preamble as an identity card of the Constitution? प्रस्तावनेला राज्यघटनेचे ओळखपत्र असे कोणी म्हटले आहे? तर प्रसिद्ध कायदेतज्ञ NN पालखीवाला यांनी प्रस्तावनेला राज्यघटनेचे ओळखपत्र असं संबोधलं आहे. त्यामुळे NA पालखीवाला, ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. What is the meaning of a republic in the Indian context? भारतीय संदर्भात गणराज्य या शब्दाचा अर्थ काय? तर गणराज्य म्हणजे ज्या देशाचा प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती हा वंश परंपरागत नसून लोकांमार्फत अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातो. म्हणून ऑप्शन सी हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, देशाचा प्रमुख निवडून दिलेला असतो. द आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी वेअर बॉरोड फ्रॉम विच रिव्होल्युशन? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे कोणत्या क्रांतीतून घेण्यात आली आहे? तर भारतीय प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन सी फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रेंच क्रांती याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ जस्टिस मेन्शन्ड इन द प्रिअम्बल? प्रस्तावनेत उल्लेखलेल्या न्याय या शब्दाचा योग्य क्रम कोणता? तर भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असा न्यायाचा विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय याचं योग्य उत्तर आहे. इज द प्रिअम्बल एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ? प्रस्तावना न्यायालयाद्वारे लागू करता येते का? तर प्रस्तावना ही गैर न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे तिच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणून ऑप्शन सी नो इट इज नॉन जस्टिसेबल नाही, ती न्यायप्रविष्ट नाही याचं योग्य उत्तर आहे.
which case reversed the Berubari Union decision and held that the preamble is a part of a constitution. कोणत्या खटल्याने बेरुबारी युनियनचा निर्णय बदलला आणि प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग असल्याचे घोषित केले? तर केशवानंद भारती केस म्हणजेच ऑप्शन सी याने 1973च्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून ऑप्शन सी केशवानंद भारती केस याचं योग्य उत्तर आहे. The concept of justice, social, economic and political was borrowed from which revolution? न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ही संकल्पना कोणत्या क्रांतीतून घेण्यात आली आहे? तर 1917च्या रशियन राज्यक्रांतीतून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श स्वीकारण्यात आला आहे. म्हणून ऑप्शन ए रशियन रिव्होल्यूशन याचं योग्य उत्तर आहे. According to the 42nd Amendment, which of these word was not added to preamble? 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता शब्द प्रस्तावनेत जोडला गेला नाही? तर गणराज्य हा शब्द मूळ राज्यघटनेत आधीपासूनच होता, तर बाकी 3 शब्द म्हणजेच सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी 1976 मध्ये जोडले गेले. म्हणून ऑप्शन डी रिपब्लिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. The 106th Amendment 2023 reflects the preamble's goal of equality of opportunity by reserving seats for whom? 106वी घटना दुरुस्ती 2023 कोणासाठी जागा राखून ठेवून प्रस्तावनेतील संधीची समानता हे उद्दिष्ट दर्शवते. तर नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत विधिमंडळात महिलांसाठी 33% आरक्षण देऊन संधीची समानता सुनिश्चित केली आहे. म्हणून वुमन इन लेजिस्लेटिव्ह बॉडीज विधिमंडळातील महिला हे याचं योग्य उत्तर आहे. द एस.आर. बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस द सुप्रीम कोर्ट रिअफर्म दॅट इज अ पार्ट ऑफ अ बेसिक स्ट्रक्चर. एस.आर. बोमई विरुद्ध भारत सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी केली की हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने एस.आर. बोमई खटल्यात धर्मनिरपेक्षता म्हणजेच सेक्युलरिझम हे भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले. म्हणून ऑप्शन बी सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट डेट इज एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन द प्रिअम्बल ॲज द डेट ऑफ इट्स ॲडॉप्शन? प्रस्तावनेत राज्यघटना स्वीकारल्याचा कोणता दिनांक स्पष्टपणे नमूद केला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित केल्याची तारीख आहे. म्हणून ऑप्शन सी नोव्हेंबर 26, 1949 26 नोव्हेंबर 1949 याचं योग्य उत्तर आहे. द आर्टिस्ट हू डिझाइन्ड अँड डेकोरेटेड द प्रिअम्बल पेज वॉज? प्रस्तावनेच्या पानाची रचना आणि सजावट करणारे कलाकार कोण होते? तर शांतिनिकेतनचे बेओहर राम मनोहर सिन्हा यांनी प्रस्तावनेच्या पानाची सजावट केली असून खाली उजवीकडे त्यांची स्वाक्षरी आहे. म्हणून बेओहर राम मनोहर सिन्हा हे याचं योग्य उत्तर आहे. अकॉर्डिंग टू द प्रिअम्बल फ्रॅटर्निटी अश्योर्स द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स अँड व्हॉट एल्स? प्रस्तावनेनुसार बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कशाची खात्री देते? तर बंधुता ही व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याचे आश्वासन देते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, राष्ट्राची एकता आणि अखंडता. अंडर द प्रिअम्बल इंडिया इज सोशलिस्ट स्टेट, व्हॉट काइंड ऑफ सोशलिझम डज इट फॉलो? प्रस्तावनेनुसार भारत एक समाजवादी देश आहे. भारत कोणत्या प्रकारच्या समाजवादाचे पालन करतो? तर भारत लोकशाही समाजवादाचा स्वीकार करते, ज्याचा उद्देश गरिबी आणि विषमता दूर करणे हा आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक सोशलिझम लोकशाही समाजवाद याचं योग्य उत्तर आहे. कॅन द प्रिअम्बल बी अमेंडेड अंडर आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? कलम 368 अंतर्गत प्रस्तावनेत दुरुस्ती केली जाऊ शकते का? तर कलम 368 नुसार प्रस्तावनेत दुरुस्ती करता येते, परंतु तिच्या मूलभूत चौकटीला बदलता येत नाही. म्हणून ऑप्शन बी येस बट विदाउट डिस्ट्रॉइंग द बेसिक स्ट्रक्चर. हो, पण मूलभूत संरचनेला धक्का न लावता. त्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल.
विच अमेंडमेंट ऍक्ट ॲडेड द वर्ड सोशलिस्ट अँड सेक्युलर टू द प्रिॲम्बल? कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले? तर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ऑप्शन बी 42nd अमेंडमेंट 42वी घटनादुरुस्ती. हु डिस्क्राइब्ड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज फेडरल इन फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट? भारतीय राज्यघटनेचे वर्णन संघराज्य स्वरूपात पण आत्म्याने एकात्म असे कोणी केले आहे? तर केसी व्हियर यांनी भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला अर्धसंघराज्य म्हणजेच क्वासी फेडरल असे संबोधलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर असेल. द राईट टू प्रॉपर्टी वॉज डिलीटेड फ्रॉम द लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट बाय विच अमेंडमेंट? मालमत्तेचा हक्क कोणत्या दुरुस्तीद्वारे मूलभूत हक्काच्या सूचीतून वगळण्यात आला आहे? तर 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क रद्द करून त्याला कलम 300A अंतर्गत कायदेशीर हक्क बनवला आहे. म्हणून ऑप्शन सी 44th अमेंडमेंट 44वी घटनादुरुस्ती इथे योग्य उत्तर आहे. फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4A वेर ॲडेड बेस्ड ऑन द रिकमेंडेशन ऑफ विच कमिटी? मूलभूत कर्तव्य भाग 4A कोणत्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर जोडली गेली? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन सी स्वर्णसिंग कमिटी याचं योग्य उत्तर आहे. द कॉन्सेप्ट ऑफ अ सिंगल सिटीजनशिप इन इंडिया इज इन्स्पायर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ विच कंट्री? भारतातील एकेरी नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहे? तर ब्रिटनच्या धर्तीवरती भारतात प्रांतीय नागरिकत्व नसून केवळ राष्ट्रीय नागरिकत्व आहे. म्हणून ऑप्शन सी UK युनायटेड किंगडम याचं योग्य उत्तर आहे. बाय विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वॉज द वोटिंग एज रिड्यूस्ड फ्रॉम 21 to 18 इयर्स? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? तर 1988च्या 61व्या घटनादुरुस्तीने तरुणांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी वयोमर्यादा कमी केली. म्हणून ऑप्शन ए 61वी घटनादुरुस्ती हे याचं योग्य उत्तर आहे. द 106th अमेंडमेंट ॲक्ट 2023 प्रोव्हाइड्स 1/3 रिझर्वेशन फॉर वुमन इन विच लेजिस्लेटिव्ह बॉडी? 106व्या घटनादुरुस्ती कायद्याने महिलांना कोणत्या कायदेमंडळात 1/3 आरक्षण दिले आहे? तर नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांना 33% जागा राखीव केल्या आहेत. त्यामुळे ऑप्शन बी लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज याचं योग्य उत्तर आहे. विच न्यू लॉ हॅज रिप्लेस द क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC? कोणत्या नवीन कायद्याने फौजदारी प्रक्रिया संहितेची CRPC ची जागा घेतली आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा फौजदारी प्रक्रियेसाठी आता लागू करण्यात आला आहे. इन विच लँडमार्क केस डिड द सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डाऊन द इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम ॲज अनकॉन्स्टिट्युशनल? कोणत्या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली? तर ADR वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ADR विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे ठरवून रद्द केले. शेड्यूल 10 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग? भारतीय संविधानाचे 10वे परिशिष्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर 52व्या घटनादुरुस्तीने जोडलेले पक्षांतर रोखण्यासाठी 10वे परिशिष्ट आहे. म्हणून ऑप्शन सी अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर बंदी कायदा हे याचं योग्य उत्तर आहे. विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वॉज ॲडेड बाय द 97th अमेंडमेंट ॲक्ट 2011 रिगार्डिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज? सहकारी संस्थांच्या संदर्भात 97व्या घटनादुरुस्तीने 2011 मध्ये संविधानात कोणता भाग जोडला? तर भाग 9B हा सहकारी संस्थानाच्या व्यवस्थापन आणि स्थापनेशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन बी पार्ट 9B हे याचं योग्य उत्तर आहे. द कॉन्करंट लिस्ट शेड्यूल 7 वॉज बॉरोड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ विच कंट्री? समवर्ती सूची परिशिष्ट 7 कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे? तर केंद्र आणि राज्य सामायिक अधिकारांची सूची ऑस्ट्रेलियाच्या संविधानावरून प्रेरित आहे. म्हणून ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया येथे योग्य उत्तर आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच DPSP आर एम टू एस्टॅब्लिशिंग व्हॉट काइंड ऑफ अ स्टेट? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या प्रकारचे राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने आहेत? तर मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीद्वारे कल्याणकारी राज्य घडवणे हा आहे. म्हणून ऑप्शन बी वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य हे याचं योग्य उत्तर आहे. अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन द रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर रेस्ट्स विथ?
भारतीय संविधानानुसार वास्तविक कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? तर राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. त्यामुळे ऑप्शन बी द प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान याचं योग्य उत्तर आहे. विच शेड्यूल कंटेन्स द 22 लँग्वेजेस रेकग्नाइज्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन? संविधानाने मान्यता दिलेल्या 22 भाषांचा समावेश कोणत्या परिशिष्टात आहे? तर 8व्या परिशिष्टात सुरुवातीला 14 भाषा होत्या, आता विविध दुरुस्त्यांनी त्या 22 झालेल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. द फीचर ऑफ अ ज्युडिशियल रिव्ह्यू वॉज बॉरोड फ्रॉम विच कंट्री? न्यायालयीन पुनरावलोकन हे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? तर कायदे आणि आदेशांची घटनात्मकता तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेला आहे. म्हणून ऑप्शन बी USA, अमेरिका हे याचं योग्य उत्तर आहे. सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग एमर्जन्सी इज बॉरोड फ्रॉम? आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद कोठून घेण्यात आली आहे? तर आणीबाणीची चौकट 1935च्या कायद्याची असली तर हक्क स्थगितीची तरतूद जर्मनीकडून घेतली आहे. त्यामुळे ऑप्शन बी वेमर कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी, जर्मनीची वायमर राज्यघटना. शेड्यूल 11 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स हाऊ मेनी सब्जेक्ट फॉर अ पंचायती राज इन्स्टिट्यूशन? संविधानाच्या 11व्या परिशिष्टात पंचायत राज संस्थांसाठी किती विषय दिले आहेत? तर 73व्या घटना दुरुस्तीने जोडलेल्या 11व्या परिशिष्टात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 29 विषय आहेत. म्हणून ऑप्शन बी 29 सब्जेक्ट्स, 29 विषय याचं योग्य उत्तर आहे. अकॉर्डिंग टू द 2023 सुप्रीम कोर्ट जजमेंट, what is the nature of a part 21 which include article 370? 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भाग 21 ज्यात कलम 370 होते त्याचे स्वरूप काय आहे? तर न्यायालयाने स्पष्ट केले की भाग 21 हा केवळ तात्पुरत्या तरतुदीसाठी आहे, म्हणून कलम 370 रद्द करणे वैध आहे. म्हणून टेम्पररी अँड ट्रान्झिशनल, तात्पुरते आणि संक्रमणकालीन याचं योग्य उत्तर आहे. In which year did the British East India Company arrive in India after being granted exclusive trading rights by Queen Elizabeth I? राणी एलिझाबेथ प्रथम यांनी व्यापाराचे विशेष हक्क दिल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी भारतात आली? तर राणी एलिझाबेथ प्रथम यांनी 1600 मध्ये सनद देऊन कंपनीला भारतात व्यापाराचे अधिकार दिले. त्यामुळे ऑप्शन बी 1600 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was the first person to propose the idea of Constituent Assembly for India in 1934? 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर M.N. रॉय यांनी 1934 मध्ये भारतात पहिल्यांदा संविधान सभेची मागणी मांडली होती. त्यामुळे ऑप्शन ए M.N. रॉय इथे योग्य उत्तर आहे. Under which plan was the Constituent Assembly of India formed in 1946? 1946 मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली? तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसीनुसार भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन सी कॅबिनेट मिशन प्लान याचं योग्य उत्तर आहे. Who presided over first meeting of the Constituent Assembly as its temporary president? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले? तर मित्रांनो, सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून इथे निवड झाली होती. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा इथे योग्य उत्तर असेल. ऑन विच डेट डिड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इलेक्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज इट्स परमनंट प्रेसिडेंट? संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणत्या तारखेला निवड केली? तर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. म्हणून ऑप्शन सी डिसेंबर 11, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हु सर्व्ड ॲज द कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणी काम पाहिले? तर सर B.N. राव यांची संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन बी सर B.N. राव इथे योग्य उत्तर आहे. Who was the calligrapher who hand wrote the original constitution in a flowing italic style? प्रवाही इटालिक शैलीत मूळ संविधान स्वहस्ते लिहिणारे कॅलिओग्राफर कोण होते? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संपूर्ण भारतीय राज्यघटना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिली आहे. म्हणून ऑप्शन सी प्रेम बिहारी नारायण रायजादा इथे योग्य उत्तर आहे. The objective resolution which later became the preamble was moved by Jawaharlal Nehru on
उद्दिष्टांचा ठराव ज्याचे नंतर प्रस्तावनेत रूपांतर झाले तो जवाहरलाल नेहरूंनी कधी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरूंनी मांडलेला हा ठराव संविधानाचा पाया ठरला. म्हणून ऑप्शन ए डिसेंबर 13, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हाऊ मच टोटल टाइम डिड द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली टेक टू कम्प्लीट द कॉन्स्टिट्यूशन? संविधान पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला एकूण किती वेळ लागला? तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. म्हणून ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days याचं योग्य उत्तर आहे. हु चेअर्ड द ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्यूटेड ऑन ऑगस्ट 29, 1947? 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम केले. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग डेट्स इज सेलिब्रेटेड ॲज कॉन्स्टिट्यूशन डे? खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन सी नोव्हेंबर 26 हे याचं योग्य उत्तर आहे. व्हेन डिड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑफिशियली केम इन टू द इफेक्ट? भारतीय राज्यघटना अधिकृतपणे कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे 26 जानेवारी 1950 हे याचं योग्य उत्तर आहे. As per the 2026 status, how many schedules are currently in the Constitution? 2026च्या स्थितीनुसार संविधानात सध्या किती परिशिष्टे आहेत? तर मूळ संविधानामध्ये 8 परिशिष्टे होते, परंतु सध्या त्यांची संख्या ही 12 आहे. म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. हु वॉज द चेअरमन ऑफ द प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी? प्रांतिक संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर प्रांतीय राज्यघटनेशी संबंधित बाबी हाताळण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती होती. म्हणून ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. द 106th अमेंडमेंट ऍक्ट नारी शक्ती वंदन अधिनियम प्रोव्हाइड्स रिझर्वेशन फॉर वुमन इन विच बॉडीज? 106व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार महिलांना कोणत्या संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले? तर नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे लोकसभा आणि विधानसभेच्या 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी लोकसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लोकसभा आणि विधानसभा याचं योग्य उत्तर आहे. विच न्यू लॉ रिप्लेस द इंडियन पिनल कोड IPC ड्युरिंग द रिसेंट क्रिमिनल लॉ ओव्हरहॉल? अलीकडील फौजदारी कायद्यांच्या बदलांमध्ये भारतीय दंड संहितेची म्हणजेच IPCची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? तर जुन्या ब्रिटिशकालीन IPCच्या जागी आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू करण्यात आला आहे. म्हणून ऑप्शन सी भारतीय न्याय संहिता BNS याचं योग्य उत्तर आहे. इन विच 2024 जजमेंट डिड द सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डाऊन द इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम ॲज अनकॉन्स्टिट्युशनल? 2024च्या कोणत्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली? तर माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत न्यायालयाने असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली. म्हणून ऑप्शन बी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सो अकॉर्डिंग टू आर्टिकल 368 व्हॉट मेजॉरिटी इज रिक्वायर्ड इन अ पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन? कलम 368 नुसार घटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेत कोणत्या बहुमताची आवश्यकता असते? तर घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताची गरज असते. म्हणून ऑप्शन बी स्पेशल मेजॉरिटी विशेष बहुमत याचं योग्य उत्तर आहे. Which article of the Constitution officially repealed the Indian Independence Act 1947? घटनेच्या कोणत्या कलमाने भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अधिकृतपणे रद्द केला? तर कलम 395 नुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा आणि भारत सरकार कायदा 1935 रद्द करण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन डी आर्टिकल 395 कलम 395. अकॉर्डिंग टू द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन 1973 पार्लिमेंट कॅनॉट अमेंड 1973च्या मूळ संरचना तत्वानुसार संसद कशामध्ये दुरुस्ती करू शकत नाही? तर संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावता येत नाही. म्हणून ऑप्शन बी द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेची मूळ संरचना हे इथे योग्य उत्तर असणार आहे.
In which year did the British East India Company arrive in India after being granted exclusive trading rights by Queen Elizabeth I? राणी एलिझाबेथ प्रथम यांनी व्यापाराचे विशेष हक्क दिल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी भारतात आली? तर राणी एलिझाबेथ प्रथम यांनी 1600 मध्ये सनद देऊन कंपनीला भारतात व्यापाराचे अधिकार दिले. त्यामुळे ऑप्शन बी 1600 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was the first person to propose the idea of Constituent Assembly for India in 1934? 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये भारतात पहिल्यांदा संविधान सभेची मागणी मांडली होती. त्यामुळे ऑप्शन ए एम.एन. रॉय इथे योग्य उत्तर आहे. Under which plan was the Constituent Assembly of India formed in 1946? 1946 मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली? तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसीनुसार भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन सी कॅबिनेट मिशन प्लान याचं योग्य उत्तर आहे. Who presided over first meeting of the Constituent Assembly as its temporary president? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले? तर मित्रांनो, सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून इथे निवड झाली होती. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा इथे योग्य उत्तर असेल. ऑन विच डेट डिड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इलेक्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज इट्स परमनंट प्रेसिडेंट? संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणत्या तारखेला निवड केली? तर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. म्हणून ऑप्शन सी डिसेंबर 11, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हु सर्व्ड ॲज द कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणी काम पाहिले? तर सर बी.एन. राव यांची संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन बी सर बी.एन. राव इथे योग्य उत्तर आहे. हु वॉज द कॅलिओग्राफर हु हँड रोट द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन इन अ फ्लोईंग इटॅलिक स्टाईल? प्रवाही इटॅलिक शैलीत मूळ संविधान स्वहस्ते लिहिणारे कॅलिओग्राफर कोण होते? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संपूर्ण भारतीय राज्यघटना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिली आहे. म्हणून ऑप्शन सी प्रेम बिहारी नारायण रायजादा इथे योग्य उत्तर आहे. The objective resolution which later became the preamble was moved by जवाहरलाल नेहरू on उद्दिष्टांचा ठराव ज्याचे नंतर प्रस्तावनेत रूपांतर झाले तो जवाहरलाल नेहरूंनी कधी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरूंनी मांडलेला हा ठराव संविधानाचा पाया ठरला. म्हणून ऑप्शन ए डिसेंबर 13, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हाऊ मच टोटल टाइम डिड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली टेक टू कंप्लीट द कॉन्स्टिट्यूशन? संविधान पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला एकूण किती वेळ लागला? तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. म्हणून ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days याचं योग्य उत्तर आहे. हु चेअर द ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्यूटेड ऑन ऑगस्ट 29, 1947? 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम केले. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग डेट्स इज सेलिब्रेटेड ॲज कॉन्स्टिट्यूशन डे? खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन सी नोव्हेंबर 26 हे याचं योग्य उत्तर आहे. When did the Constitution of India officially came into the effect? भारतीय राज्यघटना अधिकृतपणे कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे 26 जानेवारी 1950 हे याचं योग्य उत्तर आहे. As per the 2026 status, how many schedules are currently in the Constitution? 2026च्या स्थितीनुसार संविधानात सध्या किती परिशिष्टे आहेत? तर मूळ संविधानामध्ये 8 परिशिष्टे होते, परंतु सध्या त्यांची संख्या ही 12 आहे. म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. हु वॉज द चेअरमन ऑफ द प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी? प्रांतिक संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?
तर प्रांतीय राज्यघटनेशी संबंधित बाबी हाताळण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती होती, म्हणून ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. द 106th Amendment Act नारी शक्ती वंदन अधिनियम प्रोव्हाइड्स रिझर्वेशन फॉर वुमन इन विच बॉडीज. 106व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार महिलांना कोणत्या संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले? तर नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे लोकसभा आणि विधानसभेच्या 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, म्हणून ऑप्शन बी लोकसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लोकसभा आणि विधानसभा याचं योग्य उत्तर आहे. Which new law replaced the Indian Penal Code IPC during the recent criminal law overhaul? अलीकडील फौजदारी कायद्यांच्या बदलांमध्ये भारतीय दंड संहितेची म्हणजेच IPC ची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? तर जुन्या ब्रिटिशकालीन IPC च्या जागी आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू करण्यात आला आहे, म्हणून ऑप्शन सी भारतीय न्याय संहिता BNS याचं योग्य उत्तर आहे. In which 2024 judgment did the Supreme Court strike down the electoral bond scheme as unconstitutional? 2024च्या कोणत्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली? तर माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत न्यायालयाने असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली, म्हणून ऑप्शन बी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया. So according to Article 368, what majority is required in a parliament to amend the constitution? कलम 368 नुसार घटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेत कोणत्या बहुमताची आवश्यकता असते? तर घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताची गरज असते, म्हणून ऑप्शन बी स्पेशल मेजॉरिटी विशेष बहुमत याचं योग्य उत्तर आहे. Which article of the Constitution officially repealed the Indian Independence Act 1947? घटनेच्या कोणत्या कलमाने भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अधिकृतपणे रद्द केला? तर कलम 395 नुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा आणि भारत सरकार कायदा 1935 रद्द करण्यात आलेला आहे, म्हणून ऑप्शन डी आर्टिकल 395 कलम 395. According to the basic structure doctrine 1973, Parliament cannot amend. 1973च्या मूळ संरचना तत्वानुसार संसद कशामध्ये दुरुस्ती करू शकत नाही? तर संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावता येत नाही, म्हणून ऑप्शन बी द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेची मूळ संरचना हे इथे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतीय राज्यघटना या टॉपिक वरील काही महत्त्वाचे MCQ आता डिस्कस केलेले आहेत आणि हे MCQ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून अशाच पद्धतीने या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सोबतच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि MCQ सेट असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.